नमस्कार मंडळी, आज आपण आलो आहोत महाराष्ट्रातील भक्तीचे तीर्थक्षेत्र पंढरपूर. विठोबाच्या चरणी मन शांत करायला आणि इथल्या दिव्य वातावरणाचा अनुभव घ्यायला. चला तर मग माझ्यासोबत पंढरपूरची सफर सुंदर आणि अनुभवूया छान अशी. पंढरपूरला जाण्यासाठी दादरवरून सोमवार, शुक्रवार आणि रविवार या 3 दिवशी सातारा एक्सप्रेस असते, ती पकडा आणि 8 वाजता तुम्हाला पंढरपूरला सोडेल. आणि तिकडून येताना मंगळवार आणि शनिवारी या 2 दिवशी पंढरपूरला ट्रेन असतात. आम्ही सकाळी 8 वाजता पंढरपूरला पोहोचलो. मित्रांनो, आपण आता 8 वाजता पंढरपूरला पोहोचलो आहोत. येथे पाऊल टाकताच विठ्ठल विठ्ठलाचा भक्तिरंग अंगात उतरतो. रस्त्यावर साधेपणा पण मनालाच भावतो. नमस्कार मित्र परिवार, खूप दिवसांनी तुमचं सहर्ष स्वागत थेट पंढरपूरवरून विठुरायाच्या दर्शनाला. आता आम्ही फ्रेश होण्यासाठी इस्कॉन मंदिराच्या इथे चाललो आहोत आणि आपली खूप मित्रमंडळी खूप दिवसांनी आहेत. शैलेश आहे, शैलेश फॅमिलीबरोबर आला आहे. अजून यूपीवरून पूर्ण बॅग घेऊन आलाय, तो पूर्ण मोठी एकदम शुभम बडी मोठी बॅग आहे आणि त्याची बहीण काजल, निखिल आहे, धैर्य पुढे आहे, दिसली काय? आणि छोटे हा एक मराठी मुलगा, एक हिंदी मुलगा आहे. तो हिंदीच बोलतो. सभेला पाठवणार त्यांच्या राजच्याकडेच घरी पाठवत आम्ही. आणि आपल्यावर आपले गुरुवर्य पुढे गाडी चालवतात, बोट चालवतात. आता आपण आलो आहोत चंद्रभागा नदीकाठी. या नदीला भागीरथी किंवा भक्तांची आई असंही म्हणतात. नदीवरचा हलका वारा घोंगावत पाणी आणि त्या काठी बसलेला वारकरी ही वेगळीच शांती आहे. आई वडील जेव्हा पहिल्यांदा पंढरपूरला येतात तेव्हा मी खूप वर्षापूर्वी पंढरपूरला आलो होतो. मला वर्ष आठवत नाही, 2008 असेल. खूप सुंदर पंढरपूर होतं आणि आताही तसंच वातावरण आहे. फक्त तेव्हा इस्कॉन मंदिर नव्हतं आणि आता इस्कॉन मंदिर झालं आहे. तिथे आता आम्ही चाललो आहोत. आषाढी आणि कार्तिकी एकादशी तुम्ही आलात तर खूप अशी प्रचंड गर्दी असते, पण मधल्या दिवशी आल्यामुळे आज आम्हाला गर्दी भेटली नाही. चंद्रभागेत खूप असं सुंदर असं स्नान केलं आणि आम्ही निघालो. इस्कॉन मंदिरामध्ये सुंदर अशी विठुरायाचे दर्शन घेतलं. त्यानंतर सुंदरसे श्रीकृष्ण भगवंताचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर आम्ही आलो श्री भगवंत पुंडलिकाच्या दर्शनाला. थोडी आली बरोबर. चला, आता आपण पोहोचलो आहोत पंढरपूरचं हृदय श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर. सांगायला झालं तर इथल्या विठोबा मूर्तीसमोर उभं राहिलं की मनाला इतकी शांतता मिळते की शब्दात सांगता येत नाही. लोक तासन तास रांगेत थांबतात, पण दर्शन झाल्यानंतर क्षणाची किंमत शब्दात नाही सांगू शकत. सुंदर मंदिर आहे. जगातील एकमेव मंदिर आहे जे तुम्हाला तुमचा माथा चरणावरती टेकवायला भेटतो. आम्हाला असा अंदाज होता की कार्तिकी एकादशी झाल्यानंतर आम्ही गेलो होतो 10 किंवा 15 दिवसानंतर. तर आम्हाला वाटलं नव्हतं की एवढी गर्दी भेटेल आम्हाला. तर खूप अशी मोठी लाईन होती. कमीत कमी 3 तास आम्हाला लाईन लागले. आम्ही एक क्षण असाही विचार केला होता की मुखदर्शन घेऊन निघू आपण, पण आम्ही थांबलो. इथले काका बोलले 2-3 तासात दर्शन होईल. आपण आपल्या हिंदू मंदिरांची खरंच स्वच्छता राखली पाहिजे. आपण प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या जसे गडकिल्ल्यावरती फेकतोय तसे मंदिराच्या ह्या कौलावरती आपण आपली मंदिर, आपले गडकिल्ले अशा प्रकारे खराब करत आहोत. त्या खरंच स्वच्छतेबद्दल विचार करा. 3 तासानंतर सुंदर असं विठुरायाचं दर्शन झालं आणि तिथे आम्ही पुढे आलो. शेगावचे गजानन महाराज तिथं मंदिर आहे समोरच. तिथे आलो. तिथे जो नजारा पाहिला, तो आरती चालू होती आणि वरती अशा पक्ष्यांच्या थव्यांचा जो सुंदर असं पेरेड चालू होतं. म्हणजे जसं जणू सुंदर असा शब्द नाहीत माझ्याकडे, ते फक्त आम्ही अनुभवलं, कारण ते डोळ्याने तृप्त करणारं होतं. एवढं सुंदर.
आता संध्याकाळचे 7 वाजल्यात आणि आता आम्ही पोचलो आहोत तुळशी वृंदावनमध्ये. आम्ही सर्वप्रथम विठुरायाचं दर्शन घेतलं. दर्शनाला आम्हाला 3 तास लागले. काही खाल्ल्या पिल्ल्या नसल्यामुळे आम्ही थोडं थकलो होतो. त्याच्यानंतर छान असं जेवलो. त्याच्यानंतर आम्ही शेळगाव गजानन महाराजा मठाच्या इथे गेलो. तिथे छान असं दर्शन घेतलं आणि आता आम्ही आलो आहोत तुळशी वृंदावनाच्या इथे. अविनाशचं बोला अजून फिरलो नाही कारण आमचा जास्त वेळ होता, तो 3 तास आमच्या याच्यातच गेले, लाईनीमध्येच गेले. त्यामुळे छान असा मनसोक्त आनंद घेण्यासाठी मस्त मनाला शांती लाभावी त्यासाठी आता आम्ही तुळशी वृंदावनमध्ये आलोत. आणि तसं मनही तृप्त होत आहे कारण सुंदर अशी चित्रकला इथे विठुरायाच्या ज्ञानेश्वरांची इथे मस्तपैकी छान अशी काढलेली आहे. ते पाहण्यात मन तृप्त होत आहे आणि सुंदर अशी गाणी मध्ये स्पीकरच्या ह्याच्यामध्ये अनुभवायचा वेगळाच अनुभव येतो आहे. तुळशी वृंदावनमध्ये छान अशी सुंदर सुबक उंच मूर्ती विठुरायाची आहे, सुंदर. आणि इथं मस्तपैकी गाण्यांचा अनुभव घेऊ शकता तुम्ही. संध्याकाळच्या वेळेला जर तुम्ही 2 दिवस राहत असाल पंढरपूरला तर हे ठिकाण तुम्ही सहज करू शकता. एका दिवसात होणारं ठिकाण म्हणजे पंढरपूर सहज होऊ शकतं आणि इतर आजूबाजूची मंदिरंही खूप होतात. तर पंढरपूरला नक्की या, खूप सुंदर मंदिर आहे. सहकुटुंब सहपरिवार या. मित्रांनो चॅनल आवडलं तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईबर करा. जर तुम्ही आलात तर सर्वप्रथम तुम्ही इतर फिरून घ्या आणि संध्याकाळची गर्दी कमी असते पंढरपूरला, तर पहिलं इतर मंदिरं करा आणि संध्याकाळी दर्शनाला विठुरायाचे आहे. तिकडून तुम्ही येऊन स्टेशनवरून ट्रेन पकडून तुम्ही मुंबईसाठी येऊ शकता. धन्यवाद.